मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दूधवाले काका त्याचबरोबर माळीकाम करणारे काका तेथे आलेले असतात. कल्पना लगेच त्यांना आतमध्ये बोलवते आणि विमलला सांगते हिशोबाची वही घेऊन ये, कारण यांचा हिशोब करायचा आहे असं म्हणून ती सायलीला देखील आवाज देते. सायली पटकन किचनमधून बाहेर येते आणि विचारते, काय झालं आई? मग आता विमल ही लगेच कल्पनाकडे हिशोबाची वही देते. तेव्हा कल्पना आता त्या सर्वांनाच सांगते की आजपासून मी तुमची मालकीनबाई नाही तर आमची सायली आहे. तेव्हा आता तुमचा दर महिन्याचा हिशोब तुमच्या या मालकीनबाईच बघतील असं म्हणून कल्पना लगेच सायलीकडे ती हिशोबाची वही देते. त्यावेळी सायलीला जरा अवघडल्यासारखं होतं म्हणून ती म्हणते, आई हे सगळे व्यवहार मी बघायचे म्हणजे? मग आता पूर्णा आजी म्हणतात, तू बघायची म्हणजे असं कसं? तूच पाहायचे आहेत. अगं आत्तापर्यंत कल्पना हे सगळं पाहत होती, आता पूर्णाजी म्हणतायत म्हणून सायली म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती विमलला सांगते, या सर्वांसाठी जरा चहा टाकता का असं म्हणून ती माळी काम करणाऱ्या काकांना विचारते, काका तुम्हाला डायबिटीज झाला आहे ना? मग आता ते काका म्हणतात हो. सायली म्हणते, विमलताई यांच्या चहामध्ये अजिबात साखर टाकू नका हां. मग आता तोपर्यंत ती त्या सर्वांना बसायला सांगते तर ते खाली जमिनीवरच बसतात. म्हणून सायली म्हणते, अहो असं खाली बसू नका, तिकडे वर सोफ्यावर बसा. तरीही ते तिघेही नकार देतात. मग आता सायली म्हणते, अहो तुमच्यामुळेच आमचं घर चालतं आणि आई काय म्हणाल्या, मी मालकीनबाई आहे ना, मग माझं ऐकणार नाही का तुम्ही? तेव्हा सायलीचा हा साधेपणा पाहून पूर्णाजी तर भारावूनच जातात. तेव्हा ते सर्वजण आता वर सोफ्यावर बसतात आणि त्या महालाकडे पाहतच राहतात. तर आता दुसरीकडे नागराज त्याच्या रूममध्ये उभा असतो. तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि म्हणते, काका. तेव्हा नागराज तिच्याकडे पाहतो तर ती विचारते ना, अहो काका तुम्ही कसले फ्रेश दिसताय, अगदी पानावर किंवा फुलावर सकाळी दवबिंदू पडतात ना, अगदी तसे टवटवीत. मग आता तो विचारतो, तू इथे कशाला आलीस? कशाला? माझा जीव घ्यायचा आहे का तुला आता? मग आता ती म्हणते, थांबा हो काका, तुम्हाला अजिबात दम निघतच नाही असं म्हणून ती अगोदर दार बंद करून घेते. तेव्हा तो म्हणतो, ए दार बंद कशाला करतेस? त्याचं काही न ऐकता अजून काहीतरी शोधू लागते. मग आता नागराज विचारतो, काय शोधतीये तू? तर ती म्हणते की मी पेन शोधत होते, सापडला. हा पेपरवर सही तुम्ही कशी करणार, पेन जर नाही घेतला तर? असं म्हणून प्रिया आता त्याला गोंधळात पाडते. मग आता तो विचारतो, कोणत्या पेपरवर सही करायची, आता काय नवीन हे? मग आता ती म्हणते, मागच्या वेळी माझ्या बाबांनी एक प्लॉट माझ्या नावावर केला होता, मग नंतर तुम्ही तो प्लॉट तुमच्या नावावर करून घेतला, तो पुन्हा माझ्या नावावर करून द्यायचा. त्यावेळी माझे बाबा म्हणजे कोण ग नक्की? तो माझा दादा आहे आणि तुझ्या खऱ्या बाबांचा तर पत्तासुद्धा नाही आहे असं म्हणून नागराज आता तिच्यावर ओरडतो. त्यावेळी ती म्हणते, असं आहे का? माझ्या बाबांचं नाव तुम्हाला माहीत नाही का? अहो रविराज किल्लेदार, तुमचे भाऊ आहेत माझे वडील. मग आता नागराज म्हणतो, ती सर्व प्रॉपर्टी आहे ना ती माझ्या दादाची म्हणजे माझी झाली. त्यानंतर आता ती नागराजला ब्लॅकमेल करत म्हणते की माझ्याकडे तो व्हिडिओ आहे ना 10 डिव्हाइसमध्ये मी सेव्ह करून ठेवला आहे, प्लस माझ्या मेलवर सुद्धा तो व्हिडिओ आहे, काय लगेच ट्रान्सफर करता येईल सगळीकडे. अहो काका तुम्ही मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या बदल्यात एक छोटंसं गिफ्ट म्हणा. प्रियाने बरोबर नागराजभोवती जाळं टाकलेलं असतं आणि तो त्यामध्ये अडकतो. तो खूप पूर्णपणे आता घाबरून जातो. इकडे आता सर्वजण तेथे बसलेले असतात. सायली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि प्रत्येकाला त्याचा हिशोब करून पगार देखील वाटते. तेव्हा त्या एका काकांना ती जास्त पैसे देते. त्यामुळे आता ते काका म्हणतात, अहो मला तर फक्त 1800 रुपये द्यायचे होते, तुम्ही जास्त पैसे कसे दिलेत? मग आता सायली म्हणते, अहो तुमच्या घरामध्ये लग्न आहे ना, जास्तीचे पैसे राहू द्या, तेव्हा खूप उपकार झाले असं म्हणून ते काका खुश होतात. तर सायली त्यांना चहा प्यायला सांगते. सायलीने केलेली मदत पाहून आता पूर्णा आजी त्याचबरोबर कल्पना देखील खूपच खुश होतात. तेवढ्यातच अस्मिता तेथे ते टाळ्या वाजवत म्हणते, हिच्या हातात घराच्या किल्ल्या काय गेल्या, ही मालकीनच बनायला निघाली आणि लगेच पैसे उधळायला सुद्धा निघाली. मग आता तिने पैसे उधळले नाही याला मदत करणे म्हणतात आणि माणसं जोडणं म्हणतात असं आता कल्पना म्हणते आणि अस्मिताला गप्प राहायला सांगते. तेव्हा अस्मिता अजूनच बोलते की आज तर हिने हद्दच केली, नोकरांना तिने सोफ्यावर आणून बसवलं, आता उद्या हे डोक्यावर बसले ना मग मला नका सांगू. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अस्मिता तुला कुणीही काही सांगायला जात नाही, तूच सगळ्यांना काहीतरी सांगत असते.
त्यावेळी सायली म्हणते, अहो अस्मिताताई, ही आपल्यासारखीच माणसं आहेत ना. आता पूर्ण आजी देखील अस्मितावर खूप ओरडतात, तर ती तनतन करतच तेथून जाते. त्यावेळी आता अर्जुन तेथे येतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, मला खात्री आहे माझं घर हे योग्य व्यक्तीच्या हातात गेलं आहे. मला कल्पनाबद्दल जशी खात्री वाटत होती ना, सेम तशीच आता सायलीबद्दलही वाटतीये, असं म्हणून ती सायलीचं कौतुक करते. मग दुसरीकडे आता प्रिया म्हणते, तुम्ही सही करणार आहात की नाही? त्यावेळी नागराज म्हणतो, नाही करणार, तुला जे करायचं ना ते कर. मग आता ती म्हणते, ठीक आहे, असं म्हणून ती दार उघडते आणि रविराजला जोराजोरात आवाज देऊ लागते, बाबा, नागराज काका, असं म्हणून ती आता त्याला खूपच घाबरवते. आता नागराज पूर्णपणे रडकुंडीला येतो आणि म्हणतो, अगं थांब, करतो ती सही. तो तिच्याकडून लगेच पेपर मागतो. रविराज म्हणत असतो, अगं तर मी काय झालं? मग आता प्रिया म्हणत असते, बाबा, काकांनी माझी एक गोष्ट घेतली होती, परंतु ते आता द्यायला तयार झाले. मग आता रविराज म्हणतो, काय लहान मुलांसारखी मस्ती चालू आहे? त्यावेळी नागराज म्हणतो, नाही दादा, मी मस्करी केली, असं म्हणून तो हसतो. प्रिया म्हणते, दात काय काढताय, सही द्या पटकन. आता नागराज घाबरूनच लगेच पेपरवर सह्या करतो. तेव्हा ती म्हणते की तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात काका, तुम्ही चॉकलेट बॉय आहात, चॉकलेट बॉय, असं म्हणून ती नागराजला आता चांगलीच धडा शिकवते. नागराज खूपच रागात आता तिच्याकडे पाहू लागतो. इकडे आता सायलीला कल्पना विचारते, काय मग मालकीनबाई, कसं वाटतंय? तेव्हा सायली म्हणते, खूप छान वाटतंय, परंतु मला दडपणसुद्धा खूप आलंय. त्यावेळी आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, या घराच्या मालकीनबाई माझी बायको मिसेस सायली, असं म्हणून तो तिच्याकडे आता पाहतच राहतो. तेव्हा कल्पना आता कौतुक करत म्हणते, सायली, तू या घरची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडणार आम्हाला खात्री आहे. अस्मिता आता मनातल्या मनात विचार करते, आता खर्चासाठी मला हिच्यासमोर हात जोडायला नाही लागले म्हणजे बरं होईल, असं म्हणून ती रागातच सायलीकडे पाहते. तेव्हा कल्पना आता म्हणते, सायली, आता तू अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुनकडून या महिन्याचे खर्चासाठी पैसे घे. तेव्हा सायली म्हणते, काय मी घेऊ? नको आई, मी आज नाही घेत त्यांच्याकडून पैसे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं काय चाललंय तुझं, पैसे घ्यायचे असतात. मग आता अर्जुन गालातल्या गालात हसत असतो. तेवढ्यातच अश्विन आणि प्रताप देखील तेथे येतात. त्यावेळी सायली म्हणते, आई, मी कसे घेऊ पैसे, सांगा ना तुम्ही. कल्पना म्हणते, घ्यायचे. तेव्हा आता तुमचं नक्की काय चाललंय? प्रताप विचारतो. हा अश्विन म्हणतो, आपल्या विरोधात यांची कॉन्स्परन्सी चालू आहे असं मला वाटतंय, कारण या दोघीही काहीतरी खुसूरफुसूर करतायत. मग आता कल्पना म्हणते, मी माझ्या सुनेला 4 गोष्टी समजावून सांगतेय, आमचं काहीही वेगळं चाललेलं नाहीये. मग आता सायली मनातल्या मनात विचार करते की घर सांभाळणं एवढं सोपं नसतं, खूपच गृहिणीला तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे अस्मिता आता लगेच प्रियाकडे चुगल्या करत असते की सायली कशाप्रकारे मालकिनीचा हक्क गाजवतीये आणि घरातील सर्वजण तिला कसे उचलून धरतात ते. मग आता प्रिया म्हणते, आपल्याला या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढायला हवं. ते सोल्युशन आहे की तुझी ती खोटी मालकीन आहे ना, तिच्या खोट्या लग्नाचे पुरावे तिच्या रूममध्ये जाऊन शोधणे. त्यावेळी अस्मिता म्हणते, ते ठीक आहे, मी तिच्या खोलीत तरी कशी शिरणार, कारण ती 24 तास घरामध्येच असते. मम्माला आणि पूर्ण आजीला सारखं सारखं दाखवून द्यायचं असतं की मी किती काम करते ते. नंतर अस्मिता म्हणते, तुला जर या सुभेदारांच्या घरात यायचं असेल तर पूर्ण आजीला तुला इम्प्रेस करून घ्यावंच लागेल. तेव्हा इम्प्रेस करून घ्यायचं असेल तर मग मला माझ्या आईसारखं नेहमी वागावं लागेल, असं प्रिया म्हणते. आणि मला आईसारखं वागायचं म्हटल्यावर आपण जी ती डायरी होती ना, ती डायरी मला पाहिजे. तेव्हा गणपतीमध्ये चोरलेली का, असं अस्मिता विचारते. प्रिया म्हणते, हो. मग आता ती डायरी पूर्णाजीच्या रूममध्ये आहे, मी कशी घेऊन येणार? अस्मिता म्हणते, तू काहीही कर, पण मला ती डायरी पाहिजेच, असं प्रिया म्हणते. आणि कामाचं मुद्दाम नाटक करून लगेच ती फोन ठेवते. त्यावेळी आता अस्मिता म्हणते की आईसारखं वागायला हिला डायरी कशाला हवी आहे, मला कळतच नाही. मुळात हिच्यामध्ये ते गुण हवेत ना, पण नाही, जाऊ दे, मला तरी काय करायचे, असं म्हणून ती देखील आता दुसरीकडे जाते. दुसरीकडे सायली आता खूपच टेन्शनमध्ये असते, रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा अर्जुन तेथे जातो आणि विचारतो, काय मालकीनबाई, कसं वाटतंय? मग सायली म्हणते, सर, तुम्ही तरी असं म्हणू नका ना, मला खूप कसं तरी होतं असं बोलल्यानंतर. अहो, एवढी मोठी जबाबदारी मी कशी पेलणार, त्यात आपलं हे खोटं लग्न. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही असं का बोलताय? तेव्हा सायली म्हणते, मग काय करू, हीच रिॲलिटी आहे ना. आणि अजून एक सांगू का, अहो, जेव्हा आई मला म्हणाल्या ना की
तुमच्या तिघांकडून घर खर्चासाठी पैसे घ्यायचे आणि ते तिजोरीत ठेवायचे. तेव्हा मला ना कसं तरीच झालं. अर्जुन म्हणतो त्यात काय एवढं. सायली म्हणते मला याची सवय नाही आहे. अहो आपण दोघेही आईंबरोबर आणि पूर्ण आजीबरोबर घरातील सर्वांबरोबर खूप मोठं खोटं बोलतोय आणि या खोट्यामुळेच मला ही जबाबदारी नको आहे. मी ही जबाबदारी नाही घेऊ शकत. मी ह्या किल्ल्या पुन्हा देऊन येणार आहे असं म्हणून सायली आता चाललेली असते. अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो कोणती मालकीण स्वतःहून या किल्ल्या पुन्हा देऊन टाकते. जरा विचार करा ना या गोष्टीचा. सायली म्हणते मग काय करू सर. आणि मुळात या किल्ल्या अशा व्यक्तीच्या हातात पडायला हव्या, अशा मुलीच्या हातात पडायला हव्यात की जी या घरची खरी सून आहे आणि मी नाही आहे ना खरी सून. पूर्ण आजी आणि आई हे सगळं काही माझ्याकडून किती प्रेमाने करून घेतात आणि हे सगळं काही जेव्हा करून घेतात ना तेव्हा मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. तेव्हा मनातल्या मनात आता अर्जुन म्हणतो हा माझ्या मनातील गोष्ट सांगेन ना तेव्हा खूप खुश असेल, कारण मी तुम्हाला प्रपोज करणार आहे आणि या घरची खरी सून तुम्हीच असणार आहात. त्यावेळी मनातल्या मनात सायली विचार करते ही सर्व कर्तव्य हक्काने पार पाडायला मला खूप आवडतील, परंतु मी या घरची खरी सून आहे का हो. तेव्हा अर्जुन आता तिचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर त्या किल्ल्या ठेवतो. म्हणतो की पूर्णाजी खूप खुश आहे, तिचं मन आपण असं मोडायला नको. तुम्ही काळजी करू नका, 1 वर्ष झाले आहे, तुम्ही खूप छान प्रकारे हे घर सांभाळताय. आता स्माईल करा बरं. सायली आता खूप क्यूट स्माईल करते. अर्जुन म्हणतो क्यूटी असं म्हणून तो तिला आता लाजवतो. सायली देखील खूप गोड लाजते. दुसरीकडे पूर्णाजी या रूममध्ये झोपलेले असतात. अस्मिता तेथे चोर पावलांनीच जाते आणि हळूच पूर्णाजींचं कपाट उघडते. ती डायरी शोधू लागते. ती डायरी तिला सापडते. तर आता ती डायरीच ती घेऊन चाललेली असते. तेव्हा पूर्णाजी उठतात आणि म्हणतात काय ग अस्मिता तू इथे काय करतीस. तेव्हा प्रिया आता प्रचंड घाबरते आणि लगेच पूर्णाजींची तेथे असणारी एक साडी घेते आणि म्हणते काय ग पूर्णाजी मला तू घाबरवलंस ना. मग आता त्या म्हणतात अगं तू मला घाबरवलंस की मी तुला. तू अचानक अशी समोर आली, काय काम होतं बोल बरं. मग आता काहीतरी कारण सांगायचं म्हणून ती म्हणते अगं पूर्णाजी मला ही साडी हवी होती. माझ्या मैत्रिणीच्या इथे पार्टी आहे ना, मग म्हटलं जगातील सर्वात भारी साड्या तुझ्याकडेच आहेत, मी तुझी साडी नेसून जाऊ ना असं ती सारखी सारखी विचारते. तेव्हा त्या हो असं म्हणतात. तर आता त्या साडीमध्ये ती डायरी ही साडीमध्ये गुंडाळलेली असते. मग आता पूर्णाजींना सांगून ती लगेच ती साडी घेऊन तेथून रूममध्ये जाते आणि लगेच प्रियाला कॉल करते. तेव्हा प्रिया म्हणते काय ग सारखा सारखा कॉल का करतेस. मग आता मी तुझं काम केलं आहे असं आता प्रियाला अस्मिता म्हणते. तेव्हा हो का अगं सॉरी हां मी डिस्टर्ब होत होते ना, अभ्यास करत होते म्हणून तुझ्यावर ओरडले असं म्हणून प्रिया आता बाजू सावरते आणि म्हणते त्या डायरीमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ना त्याचे फोटोज काढ आणि मला सेंड कर म्हणजे माझं काम होईल. तेव्हा अस्मिता हो म्हणते. इकडे अर्जुन चैतन्याला आता घरात झालेल्या सर्व गोष्टी सांगतो. चैतन्य म्हणतो काय आनंद होतो. तर अर्जुन म्हणतो सायलीला सारखं गिल्ट येतंय मी पूर्णाजी आणि आईला फसवते म्हणून. मग आता सायली वहिनींना जर असं सारखं जर खरं सांगितलं तर मग काय होईल. अर्जुन आता घाबरतोच. पुढे आता अर्जुन म्हणतो मला लवकरात लवकर सायलीला आता माझ्या मनातील गोष्ट सांगायची आहे आणि सुभेदारांची खरी सून करून घ्यायची आहे. मग आता चैतन्य म्हणतो ते कसं. तेव्हा मधुभाऊंच्या केसवर आता जास्तीत जास्त फोकस करायला हवा असं अर्जुन म्हणतो. आता जास्त स्पीडने काम करायला हवं. तेव्हा चैतन्य म्हणतो मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची केस बंद, आशिक अर्जुन सुभेदार यांची केस सुरू होईल. तेव्हा अर्जुन गालातल्या गालात हसतो. चैतन्याकडे पाहतच राहतो. सायलीच्या आठवणीत रमतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो की प्रिया कधीही खरं बोलणार नाही हे माहीत आहे, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांबरोबर बोलणार नाही ना, तिच्या लहानपणीच्या मित्राशी तर बोलेल. त्यावेळी सायली म्हणते ते कसं, तुमच्या डोक्यात नक्की काय आहे. अर्जुन म्हणतो तिच्या मनात अजूनही माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे म्हटल्यावर मी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करणार. तेव्हा सायली आता रुसूनच बसते. अर्जुन म्हणतो जरा प्रॅक्टिकली विचार करा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.